रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. मित्रहो, आज आपण या ठिकाणी समाजशास्त्र या विषयाचा परिचय करून घेणार आहोत. समाजशास्त्र ही एक अशी ज्ञानशाखा आहे की जिचा अभ्यास संपूर्ण जगभर आणि जगातल्या जवळपास सर्व विद्यापीठामध्ये होत असतो. भारतामध्ये सुद्धा आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा, आणि महाराष्ट्रातही आपण ज्या विद्यापीठाला आहोत शिवाजी विद्यापीठामध्ये समाजशास्त्राच्या अभ्यासाला खूप चांगला स्कोप आहे. आणि म्हणून आज आपण इंट्रोडक्शन टू सोशॉलॉजी अशा पद्धतीने साधारण समाजशास्त्राचा परिचय करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळं समाजशास्त्र या शब्दातच दोन शब्द असलेले स्पष्ट असतात आणि ते म्हणजे समाज आणि शास्त्र. म्हणजे समाजशास्त्र हा शब्द, मराठीतला हा शब्द दोन शब्दापासून बनला आहे. एक समाज आणि दुसरा शास्त्र किंवा विज्ञान. आता आपण समाजशास्त्र म्हणजे काय ते बघा. समाजशास्त्र म्हणजे काय हे आपण जाणून घेणार आहोत. अर्थातच समाजशास्त्र म्हणजे काय याचं वाक्यात, एका वाक्यात जर सांगायचं झालं तर आपण सांगू शकतो की समाजाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे समाजशास्त्र, किंवा असं शास्त्र ज्या शास्त्रामध्ये समाजाचा अभ्यास होतो ते समाजशास्त्र. म्हणजे समाजशास्त्र म्हणजे काय तर समाजशास्त्र या शब्दावरून सुद्धा आपण समाजशास्त्र म्हणजे काय ते सांगू शकतो. पण एवढं सोपं ही समाजशास्त्र नाही हे मी आपल्याला पहिल्यांदा सांगतो. समाजशास्त्र या मराठीतल्या शब्दाला इंग्लिशमध्ये सोशलॉजी म्हणतात. सोशलॉजी. आणि आपल्याला हे माहित आहे की सोशलॉजी हा जो इंग्रजी शब्द आहे, हा शब्द ज्या विचारवंतानं, ज्या समाज वैज्ञानिकानं बनवला आहे त्याचं नाव आहे ऑगस्ट कॉम्ट. ऑगस्ट कॉम्ट हा फ्रेंच तत्त्वज्ञ आहे. फ्रान्स मधल्या लोकांना फ्रेंच म्हणतात, जसं भारतातल्या लोकांना भारतीय म्हणतो, जपान मधल्या लोकांना जापनीज म्हणतो, चीन मधल्या लोकांना चायनीज म्हणतो, इंग्लंड मधल्या लोकांना ब्रिटिश म्हणतो. तसं फ्रान्स मधल्या लोकांना फ्रेंच म्हणतात. तर ऑगस्ट कॉम्ट हा फ्रेंच विचारवंत आहे, म्हणजे तो फ्रान्स या देशातला आहे. आणि या ऑगस्ट कॉम्टनं पहिल्यांदा सोशलॉजी हा शब्द वापरला. त्यानंतर 1838 मध्ये पॉझिटिव्ह फिलॉसॉफी नावाचा एक ग्रंथ लिहिला. पॉझिटिव्ह फिलॉसॉफी.
हा ग्रंथ 1838 मध्ये ऑगस्ट कॉम्टने लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये त्यानं पहिल्यांदा सोशॉलॉजी हा शब्द वापरला. हा जो सोशॉलॉजी शब्द आहे, हा सोशॉलॉजीचा शब्द मूळ 2 शब्द एकत्र करून ऑगस्ट कॉम्टने बनवलेला आहे. तो म्हणजे सोशियस आणि दुसरा लोगोस. म्हणजे सोशियस आणि लोगोस हे 2 शब्द एकत्र करून सोशॉलॉजी हा शब्द बनला आहे. सोशियस हा लॅटिन शब्द आहे, लॅटिन भाषेतला आहे, आणि लोगोस हा ग्रीक भाषेतला शब्द आहे. एलजी लक्षात ठेवायला चांगलं आहे, कारण एक मोठी कंपनी आहे एलजी कंपनी, आपल्याला माहित असेल. तर एलजी लक्षात ठेवायला हरकत नाही. सोशियस लॅटिन भाषा, लोगोस ग्रीक भाषा, हे 2 शब्द त्याने एकत्र केले आणि सोशॉलॉजी हा शब्द त्याला बनवला. सोशियस याचा मराठी अर्थ आहे सहचर, सहचर किंवा सोबती, म्हणजे सोशियस. आणि लोगोस म्हणजे शास्त्र किंवा विज्ञान. अशा प्रकारे सहचरांचे शास्त्र, सोबत्यांचे शास्त्र, किंवा अगदी सोशलचा आता समाज असाही आपण घेऊ शकतो, समाजाचं शास्त्र म्हणजे सोशॉलॉजी, अशा पद्धतीची व्याख्या किंवा असा शब्द ऑगस्ट कॉम्टने बनवला. मित्रांनो, मी आपल्याला सांगेन की खरं तर सोशॉलॉजीच्या अगोदर ऑगस्ट कॉम्टने समाजाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला एक वेगळं नाव दिलं होतं, आणि त्याचं नाव होतं सोशल फिजिक्स. सोशल फिजिक्स असं त्यानं सुरुवातीला शब्दप्रयोग वापरला होता. आणि समाजाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे सामाजिक भौतिकशास्त्र, अशा पद्धतीचा त्यानं पहिल्यांदा प्रयत्न केला. परंतु त्याच्या लक्षात आलं की सोशल फिजिक्स हा शब्द आपल्या आधी कुणीतरी वापरलेला आहे आणि तोच शब्द नको वापरायला, म्हणून सोशल फिजिक्स हे नाव त्यानं वजा केलं, टाळलं, आणि मग सोशॉलॉजी हे नवीन नाव त्यानं स्वीकारलं. ज्यानं सर्वप्रथम म्हणजे सोशल फिजिक्स हा शब्दप्रयोग किंवा ही कॉन्सेप्ट किंवा शब्दप्रयोग ज्या विचारवंतानं पहिल्यांदा वापरला तो बेल्जियम या देशातला एक गणितज्ञ होता. तो नंतर सोशॉलॉजिस्ट म्हणून सुद्धा ख्यातनाम झाला. तर या सोशॉलॉजीचे या जो विचारवंत आहे त्याचं नाव आहे अडॉल्फ कटलेट. जरा स्पेलिंग थोडंसं, अडॉल्फ कटलेट. कटलेट हा बेल्जियमचा. यानं पहिल्यांदा खरं तर याने 1835 ला सोशल फिजिक्स हा शब्द प्रयोग केला आणि 1838 ला ज्या वेळेला समाजाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला सोशल फिजिक्स म्हणावं असं ऑगस्ट कॉम्ट म्हणत होता. परंतु जेव्हा त्याला कळालं की अडॉल्फ कटलेट या विचारवंतानं सोशल फिजिक्स ही कॉन्सेप्ट वापरलेली आहे आपल्या आधी 1835 ला, आणि म्हणून त्याने हे नाव वजा केलं आणि सोशॉलॉजी हे नाव धारण केलं. सोशॉलॉजी. पण सहज म्हणून मी आपल्या सगळ्या समाजशास्त्राच्या अभ्यासकांना आणि विद्यार्थ्यांना सांगेन की आजपर्यंत आपण सगळे असे मानत आलो आहोत की अडॉल्फ कटलेट यानं पहिल्यांदा सोशल फिजिक्स हा शब्द वापरला. परंतु अडॉल्फ कटलेटच्याही आधी 1803 मध्ये सेंट सायमन या फ्रेंच तत्त्वज्ञानं सोशल फिजिक्सची मूळ कॉन्सेप्ट आपल्या लिखाणामध्ये तयार केली होती 1803 ला. सेंट सायमन. त्यामुळं
सोशल फिजिक्स हा शब्द प्रयोग सुद्धा ॲडॉल्फ कटलेटच्या आधी सेंट सायमन या फ्रेंच विचारवंतानं तो शब्द वापरला होता. परंतु ऑगस्ट कॉननं तो शब्दच कॅन्सल केला, तो शब्द नाकारला आणि त्यानं सोशॉलॉजी हा शब्द नवा बनवला आणि एक नवा शास्त्र त्यांनी जन्माला घातलं, दॅट इज सोशॉलॉजी. मित्रांनो, सोशॉलॉजी हे नाव स्वीकारल्यानंतर ते सहजासहजी जगातल्या समाजशास्त्रज्ञांनी मान्य केलेलं नाही. त्याच्यावरती अनेक लोकांनी आक्षेप घेतलेले आहेत आणि या आक्षेपामध्ये जर प्रमुख जर नाव म्हणत असेल तर त्या रॉबर्ट बिरस्टेट. हा रॉबर्ट बिरस्टेट नावाचा जो विचारवंत आहे, अमेरिकन विचारवंत रॉबर्ट बिरस्टेट युएसएच्या या समाजशास्त्रज्ञानं सोशॉलॉजी या नावावरतीच ऑब्जेक्शन घेतलं आणि तो असं म्हणाला की हे सोशॉलॉजी हा शब्द आणि हे शास्त्र म्हणजे अवैध संस्कृती आहे, अनावरत संतती आहे. दोन भाषेतून बनवलेला हा अनावरत शास्त्र आहे, इलिजिटिमेट सायन्स, अशा पद्धतीचं ऑब्जेक्शन रॉबर्ट बिरस्टेट यांनी घेतलं होतं. हा पहिला आक्षेप होता. आणखी एक फार महत्वाचं नाव आहे की ज्यांनी खरं तर सोशॉलॉजी ह्या नावावरती ऑब्जेक्शन घेतलं आणि त्या माणसाचं नाव आहे, त्या विचारवंताचं नाव आहे जॉन स्टुअर्ट मिल. सगळ्यांना हे नाव परिचयाचं आहे, जॉन स्टुअर्ट मिल. जॉन स्टुअर्ट मिल मित्रांनो हा इंग्लंडचा विचारवंत समाजशास्त्र. त्यानं सुद्धा सोशॉलॉजी या नावाला विरोध केला आणि त्यानं एक नवीन नाव सुचवलं आणि त्याचं नाव होतं इथॉलॉजी. इथॉलॉजी म्हणजे सोशॉलॉजी या शब्दापेक्षा, या नावापेक्षा समाजाचा अभ्यास करण्यासाठी जे शास्त्र आपण जन्माला घालणार आहोत त्याचं नाव इथॉलॉजी असलं पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका जॉन स्टुअर्ट मिल या इंग्लंडच्या विचारवंतानं ही भूमिका मांडली. इथॉलॉजी या नावाचा त्याला प्रचंड आग्रह झाला, पण मी आपल्याला सांगेन की इथॉलॉजी म्हणजे सायन्स ऑफ ॲनिमल बिहेवियर, प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे इथॉलॉजी. आणि तेच सोशॉलॉजीला नाव द्यावं असं म्हणतात. इथॉलॉजीमध्ये अगदी कुत्र्या मांजरापासून ते लायन, टायगर, चिंपाझी असे सगळे जे प्राणी आहेत त्या प्राण्यांचा अभ्यास इथॉलॉजीमध्ये होत असतो. जॉन स्टुअर्ट मिल होतं की मनुष्य हा सुद्धा प्राणी असल्यामुळं त्याचाही अभ्यास इथॉलॉजीमध्ये झाला पाहिजे, अशा पद्धतीची त्यावेळेला बरीचशी चर्चा झाली. आणि या प्रचंड चर्चेमध्ये, वादामध्ये हर्बर्ट स्पेन्सर यांनी अतिशय महत्वाची आणि निर्णायक भूमिका घेतलेली आहे. त्यामुळं हर्बर्ट स्पेन्सर हा सोशॉलॉजीसाठी निर्णायक असलेला माणूस आहे, विचारवंत आहे. हर्बर्ट स्पेन्सर हर्बर्ट स्पेन्सर या समाजशास्त्रज्ञानं, तत्वज्ञानानं, विचारवंतानं सांगितलं की सोशॉलॉजी हेच नाव सर्वात उत्कृष्ट आणि योग्य नाव आहे. त्याचं कारण असं की सोशॉलॉजी या नावामध्येच या शास्त्रामध्ये काय आहे याचा अर्थ समजू शकतो आणि म्हणून अर्थ महत्वाचा आहे. ते अनवरस आहे का कसं आहे याच्यापेक्षा जे प्रतीक म्हणून समोर आलेलं आहे नाव, जे सूचित करतंय त्या नावामधून, जे सूचित होतंय तो अर्थ महत्वाचा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून सोशॉलॉजी हेच नाव अधिक समर्पक आहे, अशा पद्धतीची भूमिका हर्बर्ट स्पेन्सर यांनी मांडली आणि ती मात्र सर्वांनी मान्य केली, ही आपल्याला आवर्जून सांगायचं आहे. मित्रहो, सोशॉलॉजीच्या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करतोय, सोशॉलॉजीच्या अनुषंगाने जेव्हा आपण चर्चा करतोय, त्यावेळेला समाजशास्त्राची विद्यार्थी म्हणून, समाजशास्त्राचे अभ्यासक म्हणून
आपण हे समजून घ्यायला पाहिजे की सोशॉलॉजी इज वन ऑफ द यंगेस्ट सायन्स किंवा सोशल सायन्स. सोशॉलॉजी इज यंग, तरुण शास्त्र आहे. आणि म्हणूनच रॉबर्ट बिस्टेट यांनी फार चांगलं एक विधान केलेलं आहे. त्याचं असं म्हणणं आहे की समाजशास्त्राचा भूतकाळ प्राचीन आहे. समाजशास्त्राचा भूतकाळ प्राचीन आहे, पण समाजशास्त्राचा इतिहास फार संक्षिप्त आहे. इतिहास संक्षिप्त याचा अर्थ फार अलीकडचा इतिहास आहे, फार अलीकडचं हे शास्त्र आहे. अशा पद्धतीची भूमिका रॉबर्ट बिस्टेड यांनी घेतली होती आणि त्यांनी ही नंतर सोशॉलॉजीला मान्यता दिली आहे. मित्रांनो, मला आपल्याला आवर्जून या गोष्टीकडे लक्ष वेधायचं आहे की समाजाविषयीचं चिंतन ही गोष्ट नवीन नाही आहे. समाजाविषयीचं चिंतन फार जुनं आहे, प्राचीन आहे. अगदी युरोपमध्ये हम्मुराबी यांच्यापासून अरिस्टॉटल, प्लेटो हे सगळे विचारवंत जे आहेत, सॉक्रेटिस वगैरे, यांनी समाजाविषयीचं चिंतन केलेलं आहे. भारतामध्ये सुद्धा वेदवाङ्मय आहे, स्मृती आहे, कौटिल्याचं अर्थशास्त्र आहे, रामायण आहे, महाभारत आहे. समाजाविषयीचं चिंतन त्याच्यामध्ये आहे. त्या काळातला समाज कसा होता याच्याविषयीची मांडणी त्या ग्रंथामध्ये, महाकाव्यामध्ये झालेली आहे. म्हणजे समाजाविषयीचं लेखन प्राचीन काळापासून होत आलेलं आहे, परंतु ते समाजशास्त्रात लेखन मानलं जात आहे. आणि त्याचं मुख्य कारण जर काय असेल तर ते हे आहे की या सगळ्यांच्या लिखाणाला वैज्ञानिक आधार आहे. नो सायंटिफिक बेस. वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांनी लिखाण केलेलं नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांनी मांडणी केलेली नाही. आणि म्हणून रामायण असेल, महाभारत असेल किंवा शाकुंतला असेल, काय असेल ते जेवढं म्हणून काही लिखाण झालंय, श्रुती, स्मृती, जे काही पुराण, या कुठल्यालाही शास्त्रीय आधार नाही. आणि त्यामुळं ते सोशियल लिटरेचर आहे, बट नॉट सोशॉलॉजिकल लिटरेचर. मला वाटतं या मुद्द्यावरून आपल्याला लक्षात येईल की समाजशास्त्र कशा पद्धतीनं अस्तित्वात आलेलं आहे आणि समाज शब्द कशा पद्धतीनं अस्तित्वात आलेला आहे. आणि म्हणून आता मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे की सोशॉलॉजी इज वन ऑफ द व्हेरी यंग सोशल सायन्स. आणि आपल्याला प्राऊड असला पाहिजे की एका तरुण अशा ज्ञानशाखेचे आपण सगळे विद्यार्थी आहोत. आणि अर्थातच आपण सुद्धा समाजशास्त्राचा अभ्यास म्हणून तरुणच आणि तेवढाच उत्साहानं समाजशास्त्राचा अभ्यास करायला पाहिजे. आणि म्हणून आजच्या या निमित्तानं, इंट्रोडक्शन टू सोशॉलॉजीच्या निमित्तानं, मी आपल्याला आता फक्त एकच मुद्दा क्लिअर करायची माझी इच्छा, आणि तो म्हणजे व्हॉट इज सोशॉलॉजी. सोशॉलॉजी काय आहे आणि सोशॉलॉजी म्हणजे काय हे जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थोडंसं त्यांच्या व्याख्याकडे जायला पाहिजे. आणि मला खूप आनंद आहे या गोष्टीचा की जर समाजशास्त्राची व्याख्या जर आपल्याला जर का बघायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा ऑगस्ट कॉम्टचीच व्याख्या करावी लागेल. पुन्हा एकदा ऑगस्ट कॉम्ट समाजशास्त्राबद्दल काय म्हणतोय तेही थोडंसं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि ऑगस्ट कॉम्टच्या मध्ये सोशॉलॉजी इज द सायन्स ऑफ सोशल सिस्टीम. सोशल सिस्टीम and social progress. ऑगस्ट कॉम्ट याला समाजशास्त्राचं जनक म्हणतात. ही इज द फादर ऑफ सोशॉलॉजी. ऑगस्ट कॉम्ट हा भारतीय म्हणजे जगातल्या समाजशास्त्राचा जो जनक आहे, फादर मानला जातो. ते केवळ त्याला सोशॉलॉजी हे नाव दिलं म्हणून नव्हे. भारतीय समाज परंपरेमध्ये मित्रांनो नाव ठेवण्याचं काम आत्तिकडे असतं.
मुलाचं नाव काढण्यात ठेवायचं काम अक्ती करत असते. सोशॉलॉजी या ज्ञानशाखेचं नाव ऑगस्ट कॉम्टनं दिलेलं आहे. त्याला कोणी सोशॉलॉजीचा अक्ती म्हणत नाही, काका म्हणत नाही, त्याला फादर म्हणतात. कारण असं की त्यानं फक्त नाव ठेवलं नाही, त्यानं फक्त नाव दिलं नाही, सोशॉलॉजी फक्त नाव दिलं नाही, तर त्यानं त्याच्या हयातीमध्ये सोशॉलॉजी इज ए सायन्स हे प्रूव्ह करायचा प्रयत्न केला. त्याला असं आग्रहानं सांगितलं की जसं सोशल फिजिक्स आहे तसंच हे सोशल सायन्स आहे, जसं नॅचरल सायन्सेस आहे तसंच हे सोशल सायन्स आहे. म्हणजे ऑगस्ट कॉम्टनं सोशॉलॉजी हे फक्त नाव दिलं नाही, केवळ एक ज्ञान शाखा जन्माला घातली नाही किंवा एक विज्ञान जन्माला घातलं असं नाही, तर त्यानं सोशॉलॉजी इज ए सायन्स हे प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये तो यशस्वी झाला. आणि म्हणून ऑगस्ट कॉम्ट इज रिअली ए फादर ऑफ सोशॉलॉजी. तर त्या असं म्हणतात सोशॉलॉजी इज ए सायन्स ऑफ सोशल सिस्टीम अँड सोशल प्रोग्रेस. जे समाजशास्त्र आहे, सामाजिक व्यवस्था आणि सामाजिक प्रगतीचं शास्त्र आहे किंवा याचा अभ्यास करणारं हे शास्त्र आहे, अशा पद्धतीची व्याख्या ऑगस्ट कॉम्टनं केलेली आहे. आणखी एक फार महत्वाचं नाव आहे सोशॉलॉजीमधलं, ज्याची व्याख्या पाहणं अतिशय गरजेचं आहे, आणि ते नाव म्हणजे मॅकआयव्हर आणि पेज. समाजशास्त्राच्या एकूण वाटचालीमधला एक सुप्रसिद्ध जोडगोळी जर कुठली असेल तर मॅकआयव्हर आणि पेज. मित्रांनो, या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो की मॅकआयव्हर जे आहेत त्यांचं नाव आहे रॉबर्ट मॉरिसन मॅकआयव्हर. रॉबर्ट मॉरिसन मॅकआयव्हर, एवढं मोठं लांब नाव आहे रॉबर्ट मॉरिसन मॅकआयव्हर. आणि पेजचं नाव आहे चार्ल्स पेज. ऍक्च्युली मॅकआयव्हर जे आहेत ते ब्रिटिश विचारवंत आहेत, इंग्लंडचा आहे, परंतु व्यवसायाच्या निमित्तानं, नोकरीच्या निमित्तानं, अभ्यासाच्या निमित्तानं ते USA मध्ये गेले आणि अमेरिकन झाले. त्यांचा मृत्यू ही अमेरिकेमध्ये झालेला आहे. वास्तविक मॅकआयव्हरचा जन्म स्कॉटलंडमध्ये, युनायटेड किंगडम, परंतु मृत्यू मात्र USA मध्ये झालेला आहे. आणि तिथं त्यांना चार्ल्स पेज भेटले आणि ह्या दोघांनी मिळून समाजशास्त्राची एवढी मोठी सेवा केली की या दोघांचं नाव समाजशास्त्रामध्ये अजरामर झालेलं आहे. या दोघांनी एक पुस्तक लिहिलं, मोठा ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे सोसायटी. 1950 मध्ये लिहिलेल्या 1950 मध्ये लिहिलेल्या हा ग्रंथ म्हणजे मी तर म्हणेन की सोशॉलॉजीचा बायबल आहे म्हणायला काही हरकत नाही आहे, इतका तो महत्वाचा ग्रंथ आहे. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी समाजाविषयीचं मुक्त चिंतन केलेलं आहे, सायंटिफिक चिंतन केलेलं आहे. ते मुक्त असलं तरी सुद्धा सायंटिफिक आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की सोशॉलॉजी इज a science of social relations. Social relations, सामाजिक संबंध. समाजामध्ये अनेक प्रकारचे संबंध आहेत आणि या सर्व प्रकारच्या संबंधांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये होतो, असं मॅकआयव्हर पेज म्हणतात. माझ्या आवडीचा आणखी एक विचार होता आणि तो म्हणजे हॅरी जॉन्सन. हॅरी जॉन्सन हा सुद्धा अमेरिकन विचारवंत आहे. त्यांनी असं सांगितलं की सोशल ग्रुप्स सोशॉलॉजी इज द सायन्स ऑफ सोशल ग्रुप्स. म्हणजे समाजशास्त्र सामाजिक व्यवस्थेचा अभ्यास करणारं शास्त्र आहे, सामाजिक प्रगतीचा अभ्यास करणारं शास्त्र आहे, सामाजिक परिवर्तनाचा, गतिशीलतेचा अभ्यास करणारं शास्त्र आहे, सामाजिक संबंधाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे, सामाजिक समूहांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे.
अनेकांनी समाजशास्त्राची व्याख्या केलेली आहे. हर्बर्ट स्पेन्सरची व्याख्या करायला काहीच हरकत नाहीये. इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट सोशोलॉजिस्ट. त्याचं असं म्हणणं आहे की सोशोलॉजी इज स्पेन्सर. सोशोलॉजी इज ए स्टडी ऑफ सोशल ऍक्शन. सामाजिक क्रियांचा अभ्यास करणारा शास्त्र. अशा सगळ्या दिग्गज समाजशास्त्रज्ञांनी समाजाचा अभ्यास केला आणि समाजशास्त्राला समृद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण एवढ्या सगळ्या व्याख्या सांगून सुद्धा आणखी एक व्याख्या सांगायचा मला मोह होतो आणि तो म्हणजे किंग्सले डेव्हिस. किंग्सले डेव्हिस असं म्हटलेलं आहे. आफ्टर ऑल सोशोलॉजी इज ए सायन्स ऑफ ह्युमन सोसायटी. मानवी समाज. हा अतिशय महत्त्वाचा. मानवी समाजाचा अभ्यास करणारा शास्त्र. नुसतं समाजाचा नाही. समाज तर पशुमध्ये आहे, पक्ष्यामध्ये सुद्धा समाज आहे. पक्षी सुद्धा समूहानं राहतात. पक्षी सुद्धा एकत्र असतात. चिमणा चिमणी एकत्र आहेत. समुद्राच्या किनाऱ्यावरती एखाद्या तलावाच्या ठिकाणी फ्लेमिंगो सारखे अनेक पक्षी आहेत. ते समूहानं राहतात. पेंग्विन नावाचा पक्षी एकत्र समूहानं राहतो. त्यानंतर समाज आहे. मुंग्या सुद्धा एकत्र असतात. वटवाघळं एकत्र असतात. अनेक प्राणी सुद्धा, हत्तींचे कळप आहेत, मेंढरांचे कळप असतात. तो त्यांचा समाज आहे. पण आपणाला जो सोशोलॉजीमध्ये अभ्यास करायचा आहे तो किंग्सले डेव्हिस म्हणतात तसं मानवी समाज. नॉट इथॉलॉजी. वी आर गोइंग टू स्टडी सोशोलॉजी, स्टडी ऑफ ह्युमन सोसायटी अँड नॉट ॲनिमल सोसायटी. आणि म्हणून मित्रांनो, अशा पद्धतीनं समाजशास्त्र कसं जन्माला आलं, हे नाव कसं अस्तित्वात आलं, ऑगस्ट कॉम्ट हे सोशोलॉजीचे फादर का आहेत आणि व्हॉट इज सोशोलॉजी, या सर्व अनुषंगानं आज आपण इथं चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला खात्री आहे की सोशोलॉजीचा परिचय करून घेण्याच्या दृष्टीनं आपल्याला ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरलेली असणार आहे. आणि आज आपण या ठिकाणी इथं थांबतोय. पुढच्या पिरियडला आपण व्हॉट इज सोसायटी या गोष्टीचा विचार करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.